या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। मराठा समाजात विष कालवण्याचं काम राज्य सरकार करत असल्याची जळजळीत प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी जालना येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली। ते बरोबरच आहे ना, मराठा समाजात 6-6.5 महिने झाले रस्त्यावर झुंजतोय आणि सरकार जाणून बुजूनच देत नाहीयेत मागण्या आमच्या। त्यामुळे आमच्या पुढे तेच पर्याय आहे, आम्ही सुद्धा एकवटणार आहेत। जर आजच्या कॅबिनेटमध्ये नाही घेतलं तर आम्ही सुद्धा बैठक लावणार आहेत। आजच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी जर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी ठरलेले जे 5-6 मुद्दे ते जर नाही घेतले, गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी जर नाही घेतले, गृहमंत्री जर द्वेष करण्यासारखंच बोलायला लागले, तर मात्र आम्ही सुद्धा मराठा समाजाची बैठक बोलून पुढची दिशा ठरवणार। एका दिवसात 265 GR पारित होता, मात्र तुमच्या विषयाचा GR पारित होत नाही। द्वेष, मराठ्यांविषयी असणारा आकश द्वेष, मराठ्यांचे लेकरं मोठे नाही झाले पाहिजे, त्यांच्या अन्नात माती कालायची, विष कालायचं, हे सरकारकडून सध्या काम सुरू आहे। आणि हे जर खोटं असलं, मी म्हणतोय हे सरकार विष कालवतंय, मराठ्यांचे द्वेष हे खोटं आहे, मी म्हणतोय आजच्या कॅबिनेट खात्री आहे। मग आज जर तुम्ही कॅबिनेट घेणार आहेत तर आजच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही मराठ्यांविषयीचं सगळ्या सोयऱ्यांचं, हैदराबादच्या गॅजेट्सचं, जे आपले 5-7 विषय ठरलेले आहेत बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेट्सचं, ते घेऊन टाका। तुम्ही बाकीचे जे काढताय आणि आमच्या काढत याचा अर्थ द्वेष, तुम्हाला मराठ्यावर अन्याय करायचा, मराठा मात्र आता सहन नाही करत। नाही म्हणजे नाही, आम्ही बैठक लावणार आहेत, आम्ही 1000-1500 एकरवर कार्यक्रम घेणार आहेत। पाटील, आज 3:30 वाजता आचारसंहिता डिक्लेअर होण्याची शक्यता आहे। त्यात तुम्ही म्हटलं होतं की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय संपणार नाही तोपर्यंत लोकसभेची निवडणुका घेऊ देणार नाही। मात्र आता त्याच काही पक्षाकडून मी मराठा समाजाच्या आंदोलनात पूर्वीपासून सामील आहे, मात्र माझा उमेदवार मराठा म्हणून असा प्रचार केला जातो। हे बघा, मी त्याविषयी सांगितलं होतं आचारसंहिता लावणार नाहीये, कारण आशा होती की मराठ्यांविषयी राजकारण करणार नाही। आता राजकारण करायला लागले, सत्ताधारीच मराठ्यांविषयी द्वेष करायला लागले। परंतु आणखी ना आम्हाला आशा आहे आज तरी की ते आचारसंहिता लावणार नाहीत, अगोदर ही ज्वलंत प्रश्न हे सोडवतील किंवा आजच्या कॅबिनेटमध्ये सोडवतील। आणि ते कोण काय म्हणताय मी मराठा कोण उमेदवार सगळ्याला कळणार आहे, थोडं थांबा। कोण मराठा आणि कोण उमेदवार म्हणताय ते कोण मला तर माहित नाही, पण काय मी मतदार, मी मराठा उमेदवार सगळं बराबर हिशोब होणार झाले। गेले साहेब ते दिवस, पहिला मराठा नाही राहिला, आता स्वतःच्या लेकरासाठी मराठा, आणि त्यांचे डोळे उघडलेले, ते म्हणते दाटून, खरं सांगतो मी तुम्हाला, त्यांचे डोळे उघडलेले आहेत, आता त्यांनी डोळे लावून घेतलेले नाहीत। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट